ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे। नोंदणी न केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याला मोठा दिलासा मिळणार आहे। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेली मागणी मान्य झालेली आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेतच घोषणा करण्यात आली। 15 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मुभा असेल। राज्यातील तब्बल 29% शेतकरी नोंदणीपासून वंचित होते। ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाहणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील। 15 जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ। ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल कारण आता ते पोर्टल बंद झालं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।